बाप्पा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्या पारूच्या नशिबात चांगलंच लिहिलं असेल. पण आपल्या मारुतीदादांच्या समाधानासाठी तिची पत्रिका गुरुजींना दाखवून घेते. आदित्य सर, काय करताय तुम्ही? कोणीतरी येईल. कुठे होतीस तू? सकाळपासून कॉफी द्यायला नाही आली, फूल नाही ठेवलं. काय चालू आहे परू? मी ते बाप्पाच्या. परू, मी कालच सांगितलंय तुला, मी आपल्या लग्नाचं सत्य आईपासून अजून जास्त नाही लपून ठेवू शकत. आपण आजच्या आज आईला सगळं खरं सांगतोय. आदित्य सर, बरं, माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे. हे बघ, मी आईशी बोलायला जाईन तेव्हा तू सर. हां सर, आईला मॅडम तुम्हाला बोलवलं. ओके, तू जा, मी आलोच. परू, मला इथे नाही बोलता येणार. तू एक काम कर, तू आवरून मेन गेट पाशी आहे. ओके, मी गाडी घेऊन तिथे पोचतो. हा, एक मिनिट आदित्य सर. काय? देवी यांनी बोलवलं आहे ना. हो, मला माहिती. आधी त्यांच्याशी बोलून घ्या, बाकी समजा नंतर. परू, प्लीज. आई, काय झालं? तू बोलवलंस मला? हो अरे, हे बघ, आजच्या तुझ्या काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स, काही मीटिंग्स असतील त्या सगळ्या कॅन्सल कर. का? म्हणजे काय काय झालं? कारण तुला आज त्याही पेक्षा महत्त्वाचं काम करायचंय. नाही नाही आई, मी करतो सगळं कॅन्सल, पण काय, कसलं महत्वाचं काम आहे? आज तुला साजिदीला घेऊन बाहेर फिरायला जायचंय. आई, ऍक्च्युली मला खरंच आवडलं असतं, पण ऑफिसमध्ये नाही, खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे आणि ती कॅन्सल. मोहन सांभाळून घेईल अरे सगळं, तू कशाला काळजी करतोयस? तू फक्त साजिदीला घेऊन फिरायला जा, बाकी काहीही करू नकोस. हो, पण काय चालू आहे? जिच्यासोबत जायचं बाहेर, तर तिच्यासोबत तर जाता येत नाहीये. माझ्या बायकोसोबत 2 शब्द मला निवांत बोलता येत नाहीये आणि हिला कुठे घेऊन जाऊ बाहेर फिरायला? नाही जायचंय का बाहेर? ऑफकोर्स मला हिच्यासोबत कुठेही बाहेर जाण्यात इंटरेस्ट नाहीये. खुश ना तू? हां, खुश आहेस ना? सांगत होतो तुला, मगाशीच गेलो असतो आपण. तुझ्यामुळे, आता फक्त तुझ्यामुळे मला कारण नसताना त्या मुलीला घेऊन बाहेर फिरायला जावं लागतंय. शांत, का चिडचिड करतोय? काही काळजी करू नकोस. तुला गरज नाही साजिरी सोबत जायची. का रे, का सुनामी येणार आहे? ऐकलं नाही का मगाशी आई काय बोलली ते? आता आईने सांगितलंय म्हटल्यावर मला तिला बाहेर घेऊन जावंच लागेल. पण मी सांगतोय ना, नाही घेऊन जावं लागणार. कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो रे? हा, कुठल्या चला, मी रेडी आहे, निघूया. हो, जाऊन बस गाडी.
येतो आई. भावा, तुझा लवगुरू भाऊ असताना ना तुला काळजी करायची काय गरज नाही. तुला नाही जायचं सर्जरी सोबत? नको जाऊ. आई, गाडी स्टार्ट नाही होते. अरे ही गाडी स्टार्ट होत नसेल तर दुसरी गाडी घेऊन जा, एवढं काय त्यात. आई 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 दुसरी गाडी कशाला ना, नंतर कधीतरी जातील. अरे नंतर जातीलच फिरायला, पण आज साजिरीची इच्छा होती फिरायला जायची म्हणून म्हटलं त्याला घेऊन जा. गुरुजी नमस्कार. या ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं आज फिरायला जाऊ नका. तसंही गाडी सुरू होत नाहीये आणि तुमच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा आहे. चला सगळेजण आज जाऊया. या ना गुरुजी. सॉरी, नंतर जाऊया कधीतरी. इट्स ओके, चालेल. बोललो तरा भावा. थँक्यू. साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा आहे. मुहूर्त काढायचा.